पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 7व्या नामविस्तार दिनानिमित्त तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ समाजसेविका डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले। यावेळी त्या बोलत होत्या। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। यावेळी व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, प्र-कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉक्टर अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती। सन्मान चिन्ह, शॉल, श्रीफळ, रोप आणि 51,000 रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी केले। मान्यवरांचा परिचय डॉक्टर अनिल घनवट यांनी करून दिला, तर मानपत्राचे वाचन सहाय्यक कुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी केले। नामविस्तार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, लोकवादन, ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शन, निबंध स्पर्धा, लोककला सादरीकरण तसेच वृक्षारोपण आदी कार्यक्रम पार पडले। या कार्यक्रमास उद्योजिका सुवासिनी शहा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, पद्मजा देवी मोहिते पाटील, एम.डी. कमळे, प्राध्यापक सचिन गायकवाड, ॲडव्होकेट मल्लीनाथ शहाबादे, यतिराज होनमाने, प्राध्यापक जैनुद्दीन मुल्ला आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर तेजस्विनी कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे यांनी मानले।